रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गुलाब जाधव यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून। सिल्लोड तालुक्यातील निळलोड येथील अनुसूचित व नवबौद्ध घटक वस्तीचा विकास करणे या योजने अंतर्गत लक्ष्मी माता दलित वस्ती येथे मंजूर झालेले पथदिवे इतरत्र बसवण्यात आले व निळलोड येथील जातीमध्ये भांडणतंटा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व सतत दलित समाजाविरुद्ध राजकारण करणाऱ्या जातीवादी सरपंच अक्षय मगर, सरपंच उत्तम शिंदे, माजी सरपंच तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा साला विलास आहेर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा गोरडे, संबंधित ठेकेदार, त्यांचे साथीदार, गावगुंड व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध योग्य चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी यासाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे। लक्ष्मी माता दलित वस्ती येथे मंजूर झालेले पथदिवे लक्ष्मी माता दलित वस्ती निळलोड येथे बसविण्याबाबत तसेच माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर दिनांक 10 ऑक्टोबर 2025 करण्यात येणारे उपोषण दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारपासून विभागीय आयुक्त साहेब यांच्या छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत चक्री उपोषण करण्यात येत आहे। निवेदन माहितीस्तव माननीय विभागीय आयुक्त साहेब, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा अधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक ग्रामीण मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, पोलीस निरीक्षक बेगमपुरा पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक सिटी चौक पोलीस स्टेशन यांना माहितीस्तव निवेदन देण्यात आले आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।